ब्राईडला खूप घाम येत असतानाही आपण कोणते प्रोडक्ट वापरून उन्हाळ्यात ऑइली स्किन आणि स्वेटच्या स्किनवर परफेक्ट मेकअप कसा केला ते आज तुम्हाला मी सांगते. त्या दिवशीच्या व्हिडिओत आपण बोललो की उन्हाळ्यात आपण केलेल्या त्या मेकअप बद्दल, ज्यात ब्राईडला खूप घाम येत होता आणि स्वेट पण येत होतं. खूप माझ्या मैत्रिणी होते की त्यांना प्रोडक्ट जाणून घ्यायचे, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या प्रोडक्ट विषयी बोलणार आहोत. सर्वात आधी मी फेस वॉश केला. मग ही काळजी घेतली की ब्राईडला हवा कुठून लागेल, थंड कुठं वाटेल, कारण ती बंद रूम होती आणि वरून पात्र्याची रूम होती. त्यामुळे हवा येणाऱ्या ठिकाणी तिला बसवलं आणि हातात एक फॅन ठेवला, कारण ब्राईडची स्किन ना खूप ऑइली होती आणि तिला घाम पण खूप येत होता. मग मी मेकअपला सुरुवात केली. टोनर बायोडर्माचं घेतलं. त्यानंतर आपण मॉइश्चरायझर स्किप केलं, कारण ब्राईडला खूप स्वेटिंग होत होतं आणि स्किनवर ऑलरेडी मॉइश्चर खूप जास्त प्रमाणात होतं, म्हणून मी मॉइश्चरायझर स्किप केलं. पण तुम्ही ऑइली स्किनवर कुठलंही वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज करू शकता. त्यात तुम्ही पीएसीचा ॲक्वा ब्लास्ट झालं, न्यूट्रोजेनाचं हायड्रो बूस्ट झालं, सेटाफिल झालं, किंवा अफोर्डेबलमध्ये प्लम, किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल तर क्लिनिकचं वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. त्यानंतर मी स्वेटप्रूफ प्रायमर वापरलं, जे वन साईडचं होतं, जे मेकअपची पूर्ण गेम बदलतं. ते वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की क्वांटिटी खूप कमी घ्यायची आणि जिथे जिथे तुम्हाला घाम येतोय ना तिथेच ते प्रायमर लावायचं आहे. जास्त प्रमाणात वापरू नका, नाहीतर मेकअप खराब होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुम्ही जे प्रत्येक प्रोडक्ट लावताय ना ते सुकल्याशिवाय दुसरं प्रोडक्ट अप्लाय करायचं नाहीये. त्यानंतर मी करेक्शन केलं, त्यासाठी टू फेसचं चेस्टनट हा शेड वापरला. त्यानंतर नार्सचं फाउंडेशन वापरलं. त्याऐवजी तुम्ही कुठलंही एक मॅटिफाईंग फाउंडेशन वापरू शकता. मी नार्सचं वापरलं कारण ते खूप लाईट वेट आहे. यानंतर लॉरा मर्सियर लूज पावडरने मी पूर्ण फेसला बेकिंग करून घेतली. ही टेक्निक खूप महत्वाची आहे, कारण याने तुमचा मेकअप पूर्णपणे लॉक होणार आहे. त्याऐवजी तुम्ही कुठली एक मॅटिफाईंग पावडर जसे की हुडा यासारख्या पावडर तुम्ही लॉकिंगसाठी वापरू शकता. त्यानंतर आय शॅडो, लिपस्टिक, ब्लशर हे सगळं करून घेतलं आणि सर्वात महत्वाचं शेवटी क्रायलॉनच्या सेटिंग स्प्रेने पूर्ण बेस लॉक करून घेतला आणि ब्रायडलला टिश्यू न देता त्याऐवजी ब्लॉटिंग पेपर दिला, ज्यामुळे घाम ॲब्झॉर्ब होतो. आणि अशा प्रकारे मी आज ब्राईडचा मेकअप करून घेतला. ब्राईडला काही टिप्स सांगायचे आहेत की उन्हात फोटो काढायचे नाहीयेत. तू जिथे उभे राहणार असते ते एक फॅन किंवा कूलर ठेवायचा आहे. आणि असेच माझे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या आजच इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. बाय.